गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग. तर आपण मागच्या तासाला बेसिक माहिती अभ्यासलेली होती. त्याचबरोबर 7वीतनं तुम्ही 8वीत आलात त्याबद्दलही तुम्हाला बरीच माहिती सांगितलेली होती. आता आपली घटक चाचणी परीक्षा जवळजवळ येईल आणि आता आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात झालेली आहेच. तर मागच्या तासाला आपण मी चित्रकार कसा झालो हा व ल कडू यांचा पाठ अभ्यासलेला होता. तर या पाठामध्ये कुणाला अडचण असेल तर त्यांनी प्रश्न विचारू शकता. एनी प्रॉब्लेम? कुणाला काय अडचण असेल तर विचारा, नसेल तर पुढं जायचं आहे. म्हणजे पुढं जायचं आहे याचा अर्थ आपल्याला पुढचा पाठ अभ्यासायचा आहे. ठीक आहे? यस? ओके. तर आपण स्टार्ट करूया पुढच्या पाठाला. करायची सुरुवात? यस और नो? यस. व्हेरी गुड. ठीक आहे. तर पुढचा पाठ आहे म्हणजे पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे की आपण ज्या पद्धतीने पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या म्हणजे परंपरेने चालत आलेली पद्धत. तर परंपरा म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? परंपरा. तर हीच परंपरा आपण काय करणार आहोत? चालू ठेवणार आहोत. म्हणजे उदाहरणार्थ पहा, एखादी परंपरा असते. कशाची परंपरा? फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ एखाद्या घरातील एखाद्या विद्यार्थ्याचे पालक समजा डॉक्टर असतील, तर त्या डॉक्टरांच्या मुलांना म्हणजे डॉक्टरांना असं वाटतं की माझा मुलगासुद्धा डॉक्टर झाला पाहिजे. मग त्याच्यानंतर त्या मुलाला वाटतं की माझाही मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. म्हणजे ही परंपरा जी असते ही परंपरा कायमस्वरूपी चालू ठेवली जाते आणि तीच परंपरा पुढं चालत राहते. क्वचित प्रसंगी तिला म्हणजे थोडंसं बदलण्याचा प्रयत्न केला जातो किंवा क्वचित प्रसंगी एखाद्या ठिकाणी ती बदललीही जाते. तर अशा पद्धतीने आजही आपण तशाच पद्धतीचा पाठ पाहणार आहोत. दुसरं आणखीन एक उदाहरण देतो तुम्हाला. एखाद्याच्या घरात एखाद्या चांगल्या प्रकारचा क्रिकेट खेळणारा असेल, चांगल्या प्रकारचा डान्स करणारा व्यक्ती असेल किंवा चांगल्या प्रकारचं संगीत गाणारं म्हणजे गीत गाणारं एखादी व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीला काय वाटतं की म्हणजे माझ्या मुलाने माझ्यासारखं माझ्याप्रमाणेच झाले पाहिजे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की खेळाबद्दल खेळाडूच्या मुलाला काय वाटतं की खेळाडूच्या पालकांना काय वाटतं की माझा पाल्य हा खेळाडू झाला पाहिजे. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर यांचं आपण उदाहरण घेऊ. आता या सचिन तेंडुलकर याला असं वाटतं की म्हणजे माझ्या मुलाने सुद्धा चांगल्या प्रकारचा क्रिकेटर झाला पाहिजे. बरोबर आहे? डान्सर असेल एखादा चांगला डान्स करणारा, तर त्या डान्सरला सुद्धा म्हणजे माझा मुलगा चांगल्या प्रकारचा डान्स केला पाहिजे, चांगल्या प्रकारचं त्या डान्समध्ये त्याने करिअर केलं पाहिजे असं त्याला वाटतं. एखादा गायक असेल गीत गाणारा, तर त्या गीत गाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा वाटतं की माझ्या
पुढील येणाऱ्या पिढीने सुद्धा माझा हा वारसा पुढं चालूच ठेवला पाहिजे. सगळं झालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या मुलाचे आईबाबा शिक्षक असतात. मग त्या मुलाच्या आईबाबाला सुद्धा वाटतं की माझा मुलगा शिकून खूप मोठं झाला पाहिजे, त्याने चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण घेऊन तो सुद्धा चांगल्या प्रकारचा म्हणजे शिक्षकच झाला पाहिजे असं प्रत्येक व्यक्तीचं एक मत असतं. आणि प्रत्येक व्यक्तीला म्हणजे आपली ही जी पिढी आहे, आपली परंपरा खंडित होऊ नये, आपली परंपरा खंडित होऊ नये यासाठी तो प्रयत्न करत असतो. तशाच पद्धतीची ही पहिली कविता आहे. ती कविता म्हणजे आम्ही चालवू हा पुढे वारसा. तर ही कविता आपण पाहणार आहोत. काव्य विभाग असंही त्याला म्हटलं जातं. आता त्याच्यातला हा उपघटक आहे. आम्ही चालवू हा पुढे वारसा. हा पुढे वारसा. तर जगदीश खेबुडकरांचं हे गीत आहे. अत्यंत गाजलेले जगदीश खेबुडकरांचं हे गीत आहे. ते प्रस्तुत म्हणजे एक गीतकार होते, संगीतकार होते. चांगल्या प्रकारे त्यांनी अनेक गीतांची रचना केलेली आहे, अनेक गीत रचलेले आहेत, गायलेले सुद्धा आहे. आणि तशा पद्धतीने त्याच प्रकारे आम्ही चालवू हा वारसा पुढे म्हणजे हे त्यांचं गाजलेलं गीत आहे. शाळेमध्ये आजही प्रार्थनेच्या वेळेस या गीताचा अभ्यास केला जातो, हे गीत गायलं जातं, या गीताचं म्हणजे मूल्यमापन केलं जातं. या गीतातून खूप मोठ्या प्रकारचा संदेश या प्रस्तुत काव्यपंक्तीच्या माध्यमातून दिलेला आहे. तर या गीताचा तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला सांगतो. थोडक्यात हे जे गीत आहे हे गीत विद्यार्थ्यांनी अंगी बाळगायचं आहे. म्हणजे या गीताचं मूल्य हे आहे की म्हणजे यात ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आत्मसात केल्या पाहिजेत, त्याचं आचरण केलं पाहिजे. आणि गुरुने जो काही वसा दिलेला आहे, वसा म्हणजे काय, देणगी दिलेलं आहे, वचन दिलेलं आहे, ते वचन तुम्हाला व्रत वसा म्हणजे व्रत, वचन किंवा प्रतिज्ञा तर प्लेज म्हणतो आपण त्याला. तर अशा प्रकारचं हे गीत आहे आणि या गीताच्या माध्यमातून आपल्याला खूप काही सांगता येतं किंवा त्याचा खूप काही अभ्यास करता येतो. तर जगदीश खेबुडकरांचं हे गीत आहे वारसा म्हणजे परंपरा. वारसा म्हणजे परंपरा, वसा म्हणजे व्रत किंवा
व्रत किंवा प्रतिज्ञा स्नेही म्हणजे सखा, दोस्त, मित्र असंही म्हणता येईल. म्हणजे एकच शब्द आहे, एकाच शब्दाला अनेक शब्द, समानार्थी शब्द म्हणून त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. तर चला, जगदीश खेबुडकरांची ही गीतरचना आहे. या गीतरचनेच्या माध्यमातून कवी जे आहेत, ज्ञाना या कवीने काय केलेलं आहे की ज्ञानाचं महत्त्व वर्णन केले आहे. आणि गुरुच्या शिकवणीतून चांगल्या प्रकारचे सद्गुण म्हणजे काय, चांगले गुण. सद्गुण म्हणजे काय, चांगले गुण. चांगले गुण, चांगले विचार. तर हे विचार अंगी बाणवण्याचा प्रयत्न, सत्कार्य करणे म्हणजे चांगले कार्य करण्याचा प्रयत्न त्यांनी या प्रस्तुत काव्यपंक्तीच्या माध्यमातून केलेला आहे. आणि ही गुरुची परंपरा प्राचीन काळापासून पुढे चालत आलेली आहे. आणि हीच गुरु आणि शिष्य ही परंपरा आपल्यालाही पुढे घेऊन जाता आली पाहिजे, असा संदेश त्यांनी या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि हेच आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आजकाल गुरुला म्हणजे गुरु आणि विद्यार्थी यांच्यात खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. गुरुला पाहिजे तितकं महत्त्व म्हणजे विद्यार्थी हे देत नाहीत किंवा दिलं जात नाही, त्याच्यासाठी हे महत्त्व दिलं गेलं पाहिजे, हा असा संदेश त्यांनी या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण पाहूया या कवितेचे बोल काय आहेत आणि या कवितेतून आपल्याला जो काही संदेश मिळालेला आहे तो संदेश पाहूया. मी तुम्हाला थोडासा पिक्चर दाखवतो आहे की हा पहा पिक्चर. म्हणजे ही मुलं म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये असं 4 भिंतीच्या आत हे जे काही शिक्षण असायचं हे शिक्षण दिलं जात नव्हतं. तुमच्याकडे सगळ्यांकडे पुस्तकं आहेत, सगळ्यांनी पुस्तकात बघायचं आहे आणि दिलेले जे शब्द आहेत त्या सगळ्या शब्दांचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे, पेन्सिलने लिहायचा आहे. मी प्रत्येक वेळेस पेन्सिलचा उपयोग करायला सांगितलेला आहे, तर परत हे सांगायला नको. तर पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतं आहे की पूर्वीचं शिक्षण म्हणजे कसं असायचं की जंगलामध्ये, वनात आणि नदीकिनारी, समुद्रकिनारी. म्हणजे गुरु झाडाखाली बसायचे आणि विद्यार्थीसुद्धा झाडाखाली बसून या शिष्यांना म्हणजे ज्ञान देण्याचं कार्य ते करत असायचे. आणि पुढं काय झालं की ही परंपरा बदलत गेली, पण हे जे कार्य आहे हे कार्य चालूच राहिलेलं आहे. या कार्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडलेला नाही किंवा बदल झालेला नाही. म्हणून कवी सांगतायत की ही गुरुची परंपरा म्हणजेच हा जो वारसा आहे हा वारसा आपल्याला पुढं घेऊन जायचा आहे. तर 4 विद्यार्थी बसलेले आहेत खाली आणि गुरु त्यांच्या समोर बसलेले आहेत. आणि हे जे गुरु आहेत हे गुरु काय करतात की या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं कार्य करत आहेत. जमाना बदलला म्हणजे आधुनिक काळात शिक्षणाचं म्हणजे परिवर्तन झालेलं आहे. या परिवर्तनाबद्दल बरोबरच विद्यार्थ्यांचंही परिवर्तन झालेलं आहे. मग पुन्हा काय झालं, बेंचेस आले, पुन्हा काय झालं, नवीन मॉडल टेक्नॉलॉजी आली. आणि या टेक्नॉलॉजीप्रमाणे पण शिक्षणाची ही जी काही परंपरा आहे ही परंपरा मात्र कधीही खंडित झालेली नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून पहिल्या चित्रामध्ये जे ज्ञान देण्याचं कार्य केलं जायचं तर या गुरुची कुठेतरी छोटीशी झोपडी असायची आणि त्या झोपडीत
शिष्य गुरु राहायचे आणि त्याच्या बाजूला विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशा प्रकारचे झोपडे असायचे आणि त्या झोपडीमध्ये हे विद्यार्थी वसतिगृहाप्रमाणे अगदी बिनधास्त राहायचे आणि मग त्याच्यातनं हे त्यांना ज्ञान दिलं जायचं. मग नंतर आला फळा, म्हणजेच हा काय आहे, फळा म्हणजेच बोर्ड आणि चॉक. मग याच्या माध्यमातून शिक्षणात परिवर्तन झालं. त्याच्यानंतर शिक्षण गेलं. आज आधुनिक टेक्नॉलॉजी म्हणजेच आपण जे काही ऑनलाईन शिक्षण घेत आहोत, या ऑनलाईन शिक्षणाचा अभ्यास केला जातोय. कारण जशा पद्धतीने काळ बदलला तशा पद्धतीने काय झालं की शिक्षण क्षेत्रसुद्धा बदलत गेलेलं आहे. पूर्वी ऑनलाईन शिक्षण किंवा अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रसामुग्री यंत्रसामुग्री वापरून ही शिक्षण दिलं जायचं. तशा पद्धतीनं आज नाही. आज वेगवेगळ्या प्रकारची औद्योगिकरण वाढलेलं आहे. उद्योगधंद्यामध्ये बदल झालेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचा यंत्राचा वापर करत आहोत. वेगवेगळ्या प्रकारची नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण काय करत आहोत की या शिक्षणाचा लाभ घेत आहोत. आज आपण जे शिक्षण घेतो आहोत तर हे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेतो, घरी बसून घेतोय. पण शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा भाग. जो शिकला तो टिकला, जो शिकेल तो टिकेल, अशा आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे. म्हणून जो शिकेल तो टिकेल त्या पद्धतीने मग ते कसंही शिक्षण असेल, मग झाडाखाली बसून घेणे असेल, वर्गात बसून घेणं असेल किंवा स्वच्छंद फिरून अभ्यास करणं असेल, तर त्या सगळ्या क्षेत्राला शिक्षण असे नाव दिले गेलेले आहे. म्हणून आज या कोरोनाच्या काळात आज आपण काय करतो आहोत की घरी बसून सुद्धा ऑनलाईन पद्धतीने का होईना शिक्षणाचा अनुभव घेत आहोत. कारण शिक्षण ही आत्ताच्या काळाची अत्यंत महत्त्वाची आणि काळाची गरज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानाशिवाय पर्याय ज्ञान नाही आणि ज्ञान हे सगळ्यात महत्त्वाचे काय आहे की संपत्ती आहे. पहा, आपलं ज्ञान कोणीही चोरून घेऊन जाऊ शकत नाही किंवा ज्ञान कधीही संपुष्टात येत नाही. म्हणून या ज्ञानाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. गुरुच्या सगळ्यांनी टेक्स्टबुकमध्ये पहा, गुरुच्या शिकवणीतून सद्गुण अंगी बाणून सत्कार्य करणे म्हणजे गुरुने दिलेला वारसा पुढे चालू ठेवणे होय. हा वारसा पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन या प्रस्तुत कवितेतून कवी देत आहेत. म्हणजे आश्वासन दिलेलं आहे. आपण आपल्या शिक्षणाची परंपरा खंडित केलेली नाही. आपल्यावरती एवढं मोठं संकट आलेलं आहे. उदाहरणार्थ एक कोरोनाचं संकट असेल किंवा आपण आज घरी बसलेलो आहोत, तरी आपल्यावरती हे संकट आलेलं असलं तरी आपण शिक्षणाचे धडे हे वेगवेगळ्या पद्धतीने का होईना घेत आहोत. म्हणून मी पहिल्यांदा कविता वाचतो, ती कविता तुम्ही ऐका आणि नंतर काय करा की त्या कवितेचा भावार्थ मी तुम्हाला सांगेल. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही वृक्ष तळी सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा. जिथे काल अंकुरले बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले. फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा, शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्येसवे नम्रता. मनी ध्यास हा का हा एक लागो असा, जरी दृष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन. मनी मानसी हाच आहे ठेवा, तुझी त्याग सेवा फळा ऐसी असी. कीर्ती तुझी कीर्ती राहील दाही दिशी, अंगा पुण्यवंता भल्या माणसा. म्हणजे अगा पुण्यवंता त्यांनी काय सांगितले, पुण्य माणसा, ज्या माणसांनी चांगली कार्य केलेली आहेत. मला तेवढी काही कवितेला चाल लावता येत नाही, तरी पण मी तुमच्यासमोर वाचून दाखवलेली आहे. बरोबर आहे. मला काही एवढी जगदीश खेबुडकरांसारखी कविता म्हणता येणार नाही, पण यूट्यूबवरती ऑनलाईनवरती तुम्हाला या कवितेचा अर्थ अभ्यासाला भेटेल. त्या कवितेचा आशय म्हणजेच ती कविता कशा पद्धतीने गायलेली आहे ही तुम्ही यूट्यूबवरती सर्च करून पाहू शकता. तर पहा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तर
या प्रस्तुत काव्यपंक्तीच्या माध्यमात कवी सांगतात की मुलाने शाळेत शिकण्यास सुरुवात केल्यापासून ते शिक्षण प्रवास पूर्ण होईपर्यंत कितीतरी शिक्षक त्याला प्रत्येक वळणावरती भेटतात. म्हणजे अगदी नर्सरीपासून ते आपलं जोपर्यंत शिक्षण कंप्लीट होत नाही, पूर्ण, तसं माणसाचं शिक्षण हे कधीच पूर्ण होत नाही, पण कवी सांगतात की म्हणजे जिथून या विद्यार्थ्याने शिक्षणाला सुरुवात केलेली आहे तिथपासून तो त्याच्या शिक्षणाचा जोपर्यंत अंत होत नाही तोपर्यंत प्रत्येक वळणावर, वळण म्हणजे काय, प्रत्येक वाटेवरती त्या विद्यार्थ्याला वेगळ्या अशा प्रकारचा शिक्षक भेटतो. ते सतत आपणास वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान देतात. गुरुजी, शिक्षक हा असा म्हणजे आहे, शिक्षक हा असा शिक्षकाचं असं व्यक्तिमत्व आहे की तो कधीही विद्यार्थ्याला म्हणजे चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करणार नाही. प्रत्येक शिक्षक हा त्या विद्यार्थ्याला चांगल्याच पद्धतीचं मार्गदर्शन करतो. म्हणून त्या शिक्षकाने म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान, मूल्य, आदर्शाची शिकवण त्या विद्यार्थ्याला देण्याचे कार्य करतात. त्यामुळे आपण माणूस म्हणून आकारास येतो. आपणाला लहानपणी जरी आपल्या नर्सरीच्या टीचरांनी जर ABCDचे धडे शिकवले नसते, अ आ इ ई वाचायला शिकवलंच नसतं, तुम्ही नुसतेच वर्गात येऊन बसला असता आणि घरी गेला असता, तर तुम्हाला आज त्याचा अभ्यास करता आला असता का बाळांनो? नाही. बरोबर. का? तर त्या नर्सरीच्या शिक्षकांनी म्हणजे इयत्ता म्हणजे 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण नर्सरीमध्ये किंवा 3 वर्षाच्या कालखंडामध्ये नर्सरीमध्ये जेव्हा प्रवेश करून येतो तेव्हा ते शिक्षक तुम्हाला काय करतात की तुमचा बेस पूर्ण पक्का करून घेतात आणि नंतर तुमच्या ज्ञानाला खरी सुरुवात म्हणजे नर्सरीपासून, आणि तेच ज्ञान तुमच्या आयुष्याला सगळ्यात म्हणजे कलाटणी देणारे, वळण देणारे असते. म्हणून गुरुच्या शिकवणीतून ते सांगतात की आपण हा माणूस आकारास येतो. गुरुच्या शिकवणीतून आपण म्हणजेच तुम्ही, आम्ही, मला सुद्धा कुठल्या तरी गुरुने चांगल्या प्रकारचे ज्ञान दिलेले आहे. माझ्या शिक्षकांनी मला चांगल्या प्रकारचं शिकवलं म्हणून आज मी तुमच्यासमोर उभा आहे. काहीतरी ज्ञान प्राप्त केलेलं आहे म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. मी जर काही शिक्षण घेतलं नसतं तर समजा मी तुमच्यासमोर असा उभा राहिला असतो का? नाही. राहिला असतो का? नाही, मुळीच नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्ञान दिल्याने वाया जात नाही, ज्ञान घेतल्याने वाया जात नाही आणि ज्ञान कधीही संपुष्टात येत नाही. जोपर्यंत त्या माणसाचं अस्तित्व आहे तोपर्यंत ते ज्ञान त्याच्याकडे राहतं. पहा, उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ते अनंतात विलीन झाले, पण त्यांनी जे काही लिहून ठेवलं, त्यांनी जे काही अभंग म्हणा, भजन म्हणा, कीर्तन म्हणा, जे काही लिहिलेलं आहे ते संपुष्टात आलं का? नाही. संत तुकारामांचे अभंग घ्या, व्यंकटेश माडगुळकरांचं लेखन घ्या, कुसुमाग्रज यांच्या कविता घ्या, बरोबर आहे. तर म्हणजे या लेखकांनी जे लेखन केलेलं आहे ते आजही संपुष्टात आलेलं नाही. म्हणून ज्ञान कधीही संपुष्टात येत नाही, ज्ञान कधीही वाया जात नाही आणि त्याचा अंत कधीही होत नाही. पहा, पूर्वी सांगितलं जातं की तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण मी माझ्या अभ्यासांती मी तुम्हाला सांगतो की तुकारामांचे जे अभंग आहेत ते तुकारामांची अभंगाची गाथा पाण्यात बुडवली असं म्हटलं जायचं. पण ती पाण्यात बुडवली आणि तुकारामांचे अभंग संपले असं नाही, असं मानलं जायचं. पण ते अभंग त्यांचे जे सोबत असणार त्यांचे सखा होता त्यांनी परत लिहिले
आणि पुन्हा तुकारामांची गाथा तयार करण्यात आली. म्हणजेच हे अभंग अत्यंत महत्त्वाचे आणि त्याच अभंगाचा आज आपण अभ्यास करतो आहोत. आपल्याला अभ्यासायला ते आहे, शेवटी आहे संतांचे अभंग आपल्याला शेवटी अभ्यासायचे आहेत. म्हणून या गुरूंच्या शिकवणीतून आपल्या अंगी सद्गुण येतात. याच सद्गुणाची शिदोरी घेऊन तोच ज्ञानरूपी वसा घेऊन आम्ही हा वारसा पुढे दुसऱ्या पिढीपर्यंत चालू असे कवी सांगतात. म्हणजे ही जी ज्ञानाची परंपरा आहे, ही ज्ञानाची परंपरा आम्ही पुढं चालवण्याचा प्रयत्न करत आहोत असं कवी या प्रस्तुत काव्यपंक्तीच्या माध्यमातून सांगतात. पुढं समजली सगळ्यांना? ही कविता समजली? पुढं जायचं? यस जायचं पुढे? यस और नो? यस, ओके. ठीक आहे, इथंपर्यंत समजलं सगळ्यांना? पुढच्या काव्यपंक्ती वाचतो, लक्ष द्या सगळ्यांनी, पुस्तकात लक्ष द्या. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातळी सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा. कवडसा म्हणजे काय? पहा, माऊली म्हणजे माता. माऊली म्हणजे माता. कल्पवृक्षातळी, कल्पवृक्षातळी म्हणजेच इच्छिल्याप्रमाणे देणारा वृक्ष. कल्पवृक्षातळी. म्हणजे इथं दिलेलं आहे, इथं एक भलं मोठं झाड आहे आणि त्या भल्या मोठ्या झाडाच्या खाली ते गुरु बसलेले आहेत आणि ते गुरु ज्ञान प्राप्त करून देतात. म्हणून इच्छिल्याप्रमाणे ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे आम्हाला जसं आमच्या मनात जशा प्रकारची इच्छा निर्माण झाली होती तशा प्रकारचं ज्ञान आम्हाला प्राप्त झालेलं आहे. ओके, बाकीचं पुढच्या तासाला कविता आपण अभ्यासूया. ओके, थँक्यू.